संसार सार भुजगेंद्र सदा वसंत मृदयारविंदे रवी मोरे यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं. रवी मोरे सहितो नमामि हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ प्रभु तुम कोरि जाओ आरती गाओ प्रभु तुम कोरि जाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे कनक सिंहासन रजत जोरे दशरथ नंदन जनक किशोरे यज व्यापक मन में बसाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे बाबा शोभत जग जननी चरण विराजत है सुत अंजनी इन चरणों शीश नमाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ चरण से निकले गंगा प्यारी जिसने सारी दुनिया तारी इन चरणों के गुण गान गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ आरती हनुमत के मन भावे राम कथा नित शिव जी गावे मैं बलिहारी जाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ प्रभु तुम कोरि जाओ आरती गाओ प्रभु तुम कोरि जाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ हे राजा राम तेरी आरती गाओ काले रुदागर वंदे जगन्नाथ सर्वमंगल प्रेमे अंगनाथ भोजन भायो आय मरिया मेरा माता पिता देव देव भगवान तमेव विद्यालो तमेव तमेव सर्वमदेव देव काया वाचा करोति अद्यं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अल्लाह शौराम नारायण कृष्णा मोदर वासुदेव श्रीधर माधव गोपी बाबा जानकी नंदन हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण सियावर रामचंद्र भगवान की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोल रे भाई सब संतन की जय। नेहमीच मार्गदर्शनाची भूमिका ज्यांच्या खांद्यावरती असते. हॅलो हॅलो वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा तरुणबिंबफलाधरोष्टा
पूर्णेन्दु सुंदर मुखात् अरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्ण त्वदीय पदपङ्कज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंसः। प्राणप्रयाण समये कफवातपित्तये कंठावरोधन विधौ स्मरं कुतस्ते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। 1630 ला एक तारा चमकला। 1630 ला एक तारा चमकला। जिजाऊच्या पोटी माझा सिंह जन्मला। घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा। घडविले स्वराज्य त्याने सुखावली प्रजा। परश्री माते समान असा होता माझा राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला। थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला। कधीच विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला। सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान। सीताराम हनुमान सीताराम वर करू सर्वांनी टाळी वाजवा। हनुमान सीताराम 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 हनुमान
जगातले सगळे दिवस आपले नसतात. कधी कधी तुम्हाला असं वाटलं ना आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाहीये, फक्त त्या दिवशी या भजनाला अंतःकरणातून स्मरण करा. तुमचा चांगला नसलेला दिवस सुद्धा शुभ झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी या भजनामध्ये ताकद आहे. हात उंच करून सर्वांनी भजन करायचंय. या भजनाची ताकद तुमचा उद्याचा येणारा दिवस अतिशय सफल दिवस होईल. श्री राधे. सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान
शरयुमयेच्या पावन तीरावरती महात्मा अगस्तीजींनी प्रभू रामचंद्रांना जी परमपावन मंगलमय कथा श्रवण करून सांगितली, तीच परमपावन मंगलमय कथा आज या चौरे परिवारामध्ये उपस्थित आहे। या परमपावन मंगल कथेच्या आरंभालाच संत महंतांची भेट आपल्याला होत आहे। नेवाशा तालुक्यामध्ये असणारं त्रिवेणेश्वर संस्थान आणि त्या संस्थानचे महंत आदरणीय रमेशानंदगिरी बाबा त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये ज्यांनी आयुष्य घालवलं, सर्व्हिस केली, आमचे बंशीभाऊ आगळे तेही आहेत। एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करायचंय। माझे गुरुजी म्हणत असतात, गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा ज्या पवित्र पावनभूमीचं महाराजांनी नामोल्लेख केला, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता। संत महंतांच्या चरणावरती नतमस्तक होत असताना महाराजांच्या शुभ हस्ते संतांचं पूजन होतंय। संत आणि वसंत या दोन शब्दामध्ये साम्य आहे। वसंत येतो त्यावेळेस प्रकृती सुधारते, परंतु संतांचं शुभ आगमन होतं त्यावेळेस मात्र आपल्या भारत देशाची परंपरा ज्यांच्या पवित्र पावनभूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। परमपूज्य गुरुवरी हरिभक्तपरायण रमेशानंदगिरीजी महाराज यांचा आदरपूर्वक सन्मान सोहळा आदरणीय पियुषदादांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर संपन्न होत आहे। सोबतच या ठिकाणी समितीचे सदस्य आदरणीय आगळे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान। प्रभू रामचंद्रांची जी पवित्र पावनभूमी आहे अयोध्या, खरोखर प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद हे सदैव प्रत्येकाच्या सोबत राहो ही भगवंताच्या चरणावरती प्रकृष्ट प्रार्थना करत असताना चौरे परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। एक प्रेम जिव्हाळ्याचं नातं ज्यांचे अमृतुल्य शब्द ऐकण्यासाठी आम्ही सुद्धा आतुर आहोत। गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय काहीच नाही, जिसके जीवन में गुरु नाही। महाराज आपण या ठिकाणी या कथेकरिता या परिवाराला भेट देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालात। तसं पाहिलं तर गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा हे नेहमी मला बोलत असताना म्हणत असतात की अंकुश महाराज, तुमच्या कथेमध्ये जर संत महंतांचं आगमन होत असेल तर समजून जा, तुम्ही ज्या देवाची कथा करताय तो भगवान तुमच्यावर प्रसन्न आहे। म्हणूनच संत महंतांचं आगमन होत असतं। तसं आजही प्रथम दिवशीच एका संन्यासी महात्म्याचं आपल्या या कथेमध्ये आगमन झालं। महाराज, तुम्हाला या परिवाराकडून आणि या परिसराकडून खूप खूप धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आवर्जून आलात। अगदी 10-5 मिनिटं का होईना पण कथा ऐकून आपण जाण्याचा मानस केला। माझ्या कथेला मी आरंभ करत आहे। कैलासात राहणारे भोळे महादेव, महादेवाने सुद्धा पार्वतीला जी परम पावन मंगलमय कथा श्रवण करून सांगितली, ती परम पावन मंगलमय कथा आज आपल्या या चौरे वस्तीवर या परिवारामध्ये उपस्थित आहे। कथा किम निमित्तानं आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे, परंतु तरी सुद्धा वक्त्याचं सांगण्याचं एक अगत्य आहे आणि म्हणून त्याच न्यायानं कैलासवासी स्वर्गीय प्रभाकरजी चौरे साहेब यांना जाऊन आज जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आहेत। ज्या व्यक्तीनं अनेक गोरगरिबांना सहकार्य केलं, ज्या व्यक्तीनं एखाद्या संकटात अडकलेल्या व्यक्तीला त्या संकटातून बाहेर काढलं, आपल्या परिसराला ज्या व्यक्तीनं एक मोठा उद्योग निर्माण करून दिला आणि आपल्या या परिसरामध्ये ज्यांनी अतिशय नाव लौकिक केलं, अशी
स्वर्गीय प्रभाकरजी चौरे साहेब, आपण सर्वजण 3 वर्षापासून प्रत्येक वर्षी कथेचा आनंद घेत आहोत. पहिल्या वर्षी महाराष्ट्रातील एक थोर रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोकबाबा बाबांची रामकथा आपण श्रवण केली. दुसऱ्या वर्षी कीर्तन महोत्सव केला. त्याच्यानंतर मागच्या वर्षीच आपण आदरणीय समाधानजी महाराज शर्मा यांची गोड कथा श्रवण केली. आणि आता या वर्षी काहीतरी वेगळं करावं या अनुषंगानं या परिवारातील आदरणीय निखिल भाऊ चौरे साहेब, त्याचबरोबर पियुष भाऊ चौरे साहेब, त्यांच्या मातोश्री ज्योतिताई चौरे, या सर्व परिवारानं आपल्या या परिसराकरिता एक सुंदर कथा, ज्या कथेला शक्यतो कुठं ज्या कथेचं गुणगान गायलं जात नाही. आपल्याला हनुमान चालीसा सोडली तर इतर हनुमंतरायाचं जे काही गुणगान आहे ते कधी ऐकायला मिळत नाही. तेही परिसराला ऐकायला मिळावं, आपलाही परिसर धन्य व्हावा या हेतूने या परिवाराने आपल्याकरिता ही सुंदर अशी हनुमंतरायाच्या कथेची मेजबानी आयोजित केलेली आहे. सज्जनांनो, ज्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणानिमित्त ही कथा आहे, त्या व्यक्तीचं जीवन जर बघितलं, गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक बाबांच्या भाषेत सांगतो, योग्य मार्गाने केलेला प्रपंच हा कधीही परमार्थ होत असतो, पण चुकीच्या मार्गाने केलेला परमार्थ हा संसार होत असतो. स्वर्गीय प्रभाकरजी चौरे साहेबांचं जीवन म्हणजे योग्य मार्गाचं जीवन होतं. त्यांनी आपला प्रपंचही योग्य मार्गाने केला आणि समाजातील अनेक तरुणांचे प्रपंच सुद्धा योग्य मार्गाला लावले. स्वतःचं जीवनही बेरजेमध्ये आणलं आणि आपल्या सहकार्यांचं जीवन सुद्धा ज्यांनी बेरजेमध्ये आणलं, असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय चौरे साहेब होते. कारण माणसाचं जीवन बऱ्याच वेळेला वजाबाकीमध्ये निघून जातं. गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर आम्हाला पाठामध्ये एक दृष्टांत सांगायचे. ते म्हणतात, एक साधू महात्मा एका परिवारामध्ये भिक्षा मागण्याकरिता गेले आणि त्या परिवारातील माता त्या साधूला भिक्षा द्यायला आली. त्या साधूंनी सहज विचारलं, बाई, तुझं वय काय आहे, तुला मुलं किती आहेत? तर त्या बाईनं सांगितलं, महाराज मला 4 मुलं आहेत. तुझं वय काय? तिनं सांगितलं, महाराज माझं वय 25 वर्षाचं आहे. साधू महाराज म्हटले, 4 मुलं, 25 वर्षाचं वय, बर तुझ्या पतीचं वय किती आहे? तिनं सांगितलं, साधू महाराज तुम्हाला खरं सांगते, माझं ओरिजिनल जे वय आहे ना, ते ओरिजिनल वय जे आहे ते 15 वर्षाचं आहे. माझ्या पतीचं वय 10 वर्षाचं आहे. म्हणे मग तुझ्या सासूचं वय किती? म्हणे माझ्या सासूचं वय 5 वर्षाचं आहे. बरं तुझ्या सासऱ्याचं वय किती? तिनं सांगितलं, सासरा आणखी पोटातच आहे. तिला हे काही कळे ना साधूला. साधूनं विचारलं, माते मला काय तुझं हे कोडं कळत नाहीये, जरा उलगडून सांगशील? त्यावेळेला त्या मातेनं जे साधूला उत्तर दिलं ना, ते अतिशय गोड आहे. ती माता सांगू लागली, साधू महाराज माझं वय 15 वर्षाचं सांगितलं मी तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, मला परमार्थामध्ये येऊन आत्ताशी 15 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून खरं माझं वय 15 वर्षाचंच आहे. म्हणे मग नवऱ्याचं वय 10 वर्षाचं कसं? साधू महाराज आता कुठं माझा नवरा 10 वर्षापासून आळंदीच्या पंढरीच्या वारीला जायला लागलाय, म्हणून तो 10 वर्षाचा आहे. म्हणे मग सासूचं वय?
अहो ती पण आता 5 वर्षापासनं पंढरपूरला जायला लागली, म्हणून तिचं वय 5 वर्षाचं आहे. आणि सासऱ्याचं वय तू तर म्हटली तो पोटात आहे. म्हणे बरोबर आहे, तो इतका खट्याळ आहे, त्याला देवाचं नावच आवडत नाही, म्हणून तो आणखी. आता ज्यानं त्यानं इथं बसलात ना तुम्ही, आपलं प्रत्येकाचं वय ठरवा किती आहे. तुमचं जेवढं वय या परमार्थामध्ये आलं असेल, सत्कार्यामध्ये आलं असेल ना, तेवढंच तुमचं वय खरं आहे. बाकीचं सगळं वय तुमचं वजाबाकीतलं आहे, ध्यानात ठेवा. आपलं वय बेरजेत आलं पाहिजे, आणि ते बेरजेतलं जीवन स्वर्गीय प्रभाकरजी चौरे साहेबांचं होतं. दादा, एखादा गरीब जर अडचणीत असेल तर त्याची अडचण दूर करण्यासाठी झटणारा माणूस म्हणजे चौरे साहेब होते. मी तर नेहमी म्हणतो, तुम्ही गेल्यानंतर कोणीतरी तुमच्या दारात येऊन असं म्हटलं पाहिजे तुम्हाला, पाटील आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला, तुम्ही नरकाला नाही जाणार पाटील, तुम्ही स्वर्गाला जाणार. का पाटील, आमच्या बहिणीचं लग्न होतं, आमचे वडील तुमच्याकडे 10,000ची मागणी करायला आले होते, पण तुम्ही सांगितलं, अरे रामभाऊ, अरे तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय, अरे 10 ऐवजी 20,000 घेऊन जा. पाटील, तुमच्या पैशामुळे आमच्या बहिणीचा संसार सुखाचा झाला, आमचा आशीर्वाद आहे पाटील तुम्हाला, तुम्ही नरकाला नाही जाणार, तुम्ही स्वर्गाला जाणार. असं आपण मेल्यानंतर कोणीतरी आपल्या दारात आलं पाहिजे ना दादा, कोणीतरी म्हटलं पाहिजे. याच्याकरता जे जीवन जगावं लागतं ना, त्या जीवनाचं नाव आहे सत्कर्म रूपी जीवन. आणि ते जीवन या परिवारातील एका आदर्श व्यक्तीनं जगलं. गेल्यानंतर सुद्धा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायानं आपल्या 2ही मुलांना जो परमार्थाचा सत्कर्माचा वसा दिला, तो अनमोल ठेवा देऊन गेलेली आहे. नाहीतर दादा, अरे आपल्याला 1 वर्ष श्राद्ध करायचं म्हटलं तरी माणसं म्हणतात, कीर्तनच कशाला, प्रवचनावर भागणार नाही का, टाळकरी बोलावे लागतात, गायक बोलावे लागतात. पण या परिवाराने कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या वडिलांना मोक्ष मिळावा, आपल्या वडिलांकरिता आपण गेल्यानंतर ते काहीतरी केलं पाहिजे, आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून हा 4 वर्षापासून सोहळा या ठिकाणी आयोजित केला. दादा, ते गेलेले पितर नक्की वर्ण आशीर्वाद देत असतील की आमच्या मुलांनी, आम्ही गेल्यानंतर सुद्धा जो काही सत्कर्माचा वसा, सत्कर्माची शिकवण आम्ही आमच्या मुलांना दिली, ती त्यांनी अतिशय सोज्वळपणाने जपली. आणि या समाजाला सुद्धा सत्कर्माला लावण्याचं काम आज आमची मुलं करतायत. नक्की त्यांना त्या गोष्टीचा फार अभिमान वाटत असेल. बघा, आपणही आपल्या जीवनामध्ये हे केलं पाहिजे. बजरंग बली हनुमंतरायांचं जीवन जसं आहे, त्याच प्रकारचं जीवन चौरे साहेबांचं होतं. बघा, हनुमंतराय ही संकटामध्ये मदत करणारी देवता आहे. तसं अनेक भक्तांच्या जीवनातली देवता म्हणजे आदरणीय स्वर्गीय प्रभाकरजी चौरे साहेब होते. आता इथं तुम्ही बसलात, बऱ्याच जणांना त्यांचे अनेक अनुभव असतील, अनेक ठिकाणी त्यांनी अनेकांना सहकार्य केलं. म्हणून गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आज या परिवारामध्ये आदरणीय ज्योतिताई चौरे, आज या 2ही मुलांचा आदर्श आपली आई आहे. आणि आईच्या शब्दाला, आईच्या शब्दाच्या पुढे न जाता हे भगवत कार्य त्यांनी आयोजित केलेलं आहे. निखिल भाऊंना आणि पियुष भाऊंना सहकार्य करणारी आमची सगळी वानर सेना आहे. आणि या सेनेनं अतिशय कष्ट या कार्यक्रमाकरता घेतलेले आहेत. नवे 4 वर्षापासून जे काही महोत्सव या परिवाराने आयोजित केले, त्या महोत्सवाकरता संपूर्ण गावाने, संपूर्ण परिसराने
त्यांच्या मित्रमंडळींनी आतोनात कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टातून हा सोहळा उभा राहिलेला आहे. म्हणून या सोहळ्याला आपण या ठिकाणी आज आरंभ करत आहोत. तसं पाहिलं तर आज जरा उशीरच झालाय, परंतु प्रथम दिवस म्हटलं की थोडा उशीर होतच असतो, कारण दीप प्रज्वलन, आरती, संत महंतांचं आगमन, आपण आपल्या कथेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सज्जनांनो, ज्या बजरंग बलीची कथा आपण श्रवण करतोय त्या बजरंग बलींची 2 रूप पाहायला मिळतात. एक आहे दास मारुती आणि दुसरा आहे वीर मारुती. कधी कधी बजरंग बली ध्यानस्थ अवस्थेमध्ये दिसतायत, तर कधी कधी आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरिता हातामध्ये गदा घेतलेले वीर मारुती दिसतायत. त्या मारुतीरायांचं अलौकिक चरित्र. एक दिवसाची घटना. एक सत्ययुगामध्ये भद्रसेन नावाचा राजा आपल्या संपूर्ण परिवाराला, आपल्या नगरीला अतिशय योग्य पद्धतीने संस्कार देऊन आपल्या नगरीचं रक्षण करत होता. त्या भद्रसेन राजाला राम भक्तीमध्ये अतिशय रस होता. आपल्या राज्य कारभारातून सुद्धा काही वेळ बाजूला काढून राम प्रभूच्या ध्यानामध्ये हा भद्रसेन राजा नित्यानं भगवंताचं ध्यान करायचा. या भद्रसेनानं आपल्या नगरीमध्ये एक जलाशय निर्माण केलेलं होतं, एक कुंड निर्माण केलेलं होतं. या भद्रसेनाने ते कुंड निर्माण केलंय, म्हणून त्या कुंडाला भद्रकुंड असं म्हटलं जात होतं. एक दिवसाची घटना. हा भद्रसेन राजा यानं स्वतःच्या पायाची एक शीर बाजूला काढली आणि त्या शिरीपासून एक तंतुवाद्य निर्माण केलं. दादा, आज आपल्याला स्वतःची करंगळी कुणी मागितली तर कुणी द्यायला तयार होत नाही, पण या भद्रसेनाने स्वतःच्या पायातली एक शीर बाजूला काढली आणि त्या तंतुवाद्याच्या स्वरावर हा भद्रसेन राजा राम प्रभूचं भजन करत होता. भजन करत असताना या भद्रसेनाला समाधी लागली. समाधी अवस्थेमध्ये भगवंताचं भजन करतोय आणि त्याच वेळेला माझ्या प्रभू रामचंद्रांचे एकनिष्ठ भक्त बजरंग बली हनुमंतराय आकाश मार्गाने जात होते. हनुमंतरायांनी पाहिलं की अरे, माझ्या प्रभूचं भजन माझ्या कानावर येतंय. माझ्या प्रभूचा हा कोण भक्त आहे की एवढ्या निस्सीम भावनेनं प्रभूचं नामचिंतन करतोय. म्हणून हनुमंतराय त्या भद्रसेन राजाच्या नगरीवर खाली उतरले आणि समोर पाहतायत तर भद्रसेन राजा प्रभू रामचंद्रांचं भजन करत होता. बजरंग बली हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या भजनासाठी आतुर झालेली असतात. ते भजन ऐकत असताना हनुमंतरायांना सुद्धा त्या राम प्रभूच्या भजनाने भाव समाधी लागली. हनुमंतराय समाधीमध्ये दंग आहेत आणि काही कालाने त्या भद्रसेन राजाची समाधी उत्थान झाली आणि त्यानं जेव्हा समोर पाहिलं, बजरंग बली हनुमंतराय ध्यानमग्न अवस्थेमध्ये. भद्रसेन राजाला प्रचंड आनंद झाला. भद्रसेन राजा प्रभू श्रीरामांचा जय जयकार करू लागला. बजरंग बली हनुमंतरायांचा जय जयकार करू लागला की हे पवन पुत्र, आपण आमच्या नगरीमध्ये आलात. माझं परम भाग्य आहे की आपलं दर्शन घेण्याचा योग मला आज येतोय. ज्या प्रभू रामचंद्रांचं भजन मी केलं ते माझं आज पुण्य उदयाला आलं की मला तुमची भेट होते.
हनुमंतराय त्या भद्रसेनाला सांगतात की हे भद्रसेना, अरे तुझी ही राम भक्ती पाहिली आणि मी माझं सर्वस्व विसरलो रे. तुझ्या या भक्तीमध्ये मी दंग झालो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माग तुला काय मागायचंय. त्यावेळेला भद्रसेन राजानं हनुमंतरायांना 3 वर मागितले. सज्जनांनो, हे 3ही वर ऐकून ठेवा. पहिला वर भद्रसेनाने मागितला की हे बजरंग बली, हे जे कुंड मी निर्माण केलेलं आहे, या कुंडामध्ये जी कुमारिका स्नान करेल त्या कुमारिकेला असलेली सगळी ग्रहबाधा नष्ट व्हावी. दुसरा वर मागितला, इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताची संकट बजरंग बली तुम्ही दूर करावे. आणि तिसरा अतिशय महत्वाचा वर मागितला की माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे जसं तुम्ही आज या राम नामामध्ये निद्रिस्त झालात, ध्यानमग्न झालात, इथून पुढे तुम्ही याच भूमीमध्ये कायम स्वरूपी निद्रिस्त राहावं. बजरंग बली हनुमंतरायांनी त्या भद्रसेनाला वरदान दिले की हे भद्रसेना, तुला मी आशीर्वाद देतो, या कुंडामध्ये जी कुमारिका स्नान करेल तिची सगळी ग्रह बाधा दूर होईल. मी इथं आलेल्या प्रत्येक भक्ताची संकट दूर करेल. आणि तुला वचन देतो, जसं आज तुझ्या या राम नामामध्ये मी इथं निद्रिस्त अवस्थेमध्ये तल्लीन झालो ना, आजपासून याच स्थानावर मी कायम स्वरूपी निद्रिस्त असेल आणि आलेल्या भक्ताची संकट दूर करण्याचं काम करेल. सज्जनांनो, काय या बजरंग बलीचा प्रामाणिकपणा आहे. सत्ययुगातला भद्रसेन राजा आणि त्याला दिलेलं वचन की मी या जागेवर निद्रिस्त अवस्थेमध्ये राहील. आजपर्यंत बजरंग बली त्याच स्थानावर निद्रिस्त आहेत. त्या पवित्र स्थानाचं नाव आहे भद्रा मारुती. भद्रा मारुती हे जे ठिकाण आहे ते सत्ययुगातलं ठिकाण आहे. तेव्हापासून बजरंग बली आजपर्यंत आलेल्या भक्ताची सर्व संकट दूर करतात. ज्या कुमारिकेला ग्रहबाधा असेल त्या कुमारिकेची ग्रहबाधा तेथील असणाऱ्या त्या भद्रकुंडावर स्नान केल्याने दूर होते. अहो, जो भद्रसेन राजा आहे त्या राजाच्याच मुलीला प्रचंड मोठा मंगळ दोष लागलेला होता. भद्रसेनाच्या मुलीने भद्रावतीने सुद्धा त्या कुंडावर स्नान केलं आणि तिची सुद्धा ग्रहबाधा दूर होऊन तिला उत्तम सात्विक पती मिळाला. असं पवित्र ठिकाण आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या अतिशय निकट जवळ भद्रा मारुती या नावानं ओळखलं जातंय. ही हनुमंतरायाची एक अलौकिक अशी लीला आहे. ते मंदिर कालओघामध्ये जीर्ण झालं होतं. ते मंदिर कालओघामध्ये पडलं, परंतु नंतर काही भाविकांनी परत त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आज पवित्र असं भद्रा मारुतीचं ते मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अशी हनुमंतरायाची चमत्कारिक कथा आपण या कथेला आरंभ करत आहोत. बजरंग बली हनुमंतरायाचं जे प्राकट्य आहे, अवतार कार्य आहे, सज्जनांनो, भगवान शंकरजीच हनुमान झालेले आहेत. माझ्याकडं तुम्हाला सांगण्याकरिता याची 7 कारणं उपलब्ध आहेत. भगवान शंकरजीच हनुमान का झाले त्याचं पहिलं कारण ऐकून ठेवा. इंद्र दरबारामध्ये एक पुंजिकस्थला नावाची अप्सरा नृत्य करत होती आणि नृत्य करत असताना त्या पुंजिकस्थलेचा पाय दुर्वास नावाच्या ऋषीच्या पायावर पडला. दुर्वास ऋषी हे अतिशय क्रोधिष्ठ ऋषी आहेत. दुर्वासांनी पाहिलं
अरे इंद्र दरबारातली अप्सरा झाली म्हणून झालं काय? तुला एका महात्म्याचा आदर सत्कार सुद्धा कळत नाही. माझ्या पायावर पाय देते, नाच गाण्यामध्ये इतकी मग्न झाली, एका साधूचा अपमान केलाय. आपण त्या साधूला क्षमा याचना करावी याचं सुद्धा तुला भान राहिलं नाही. दुर्वासा महाराज क्रोधावले आणि त्या पुंजिकस्थलेला रागाच्या भारात शाप देऊन टाकला. पुंजिकस्थले, वानरासारखी नाचत आली आणि माझ्या पायावर पाय दिला. क्षमा याचना तुला पश्चाताप सुद्धा झाला नाही ना? वानरासारखी नाचत आली ना? माझा शाप आहे तुला. तुला एक वानरी होऊन जन्माला जावं लागेल. दुर्वासा महाराजांनी त्या पुंजिकस्थलेला शाप दिला, तुला वानरी व्हावं लागेल. आणि जेव्हा या पुंजिकस्थलेला हे सगळं कळालं, पुंजिकस्थला दुर्वासा महाराजांची क्षमा याचना करू लागली की महाराज, माझं चुकलंय, मला क्षमा करा, मला असा शाप देऊ नका, काहीतरी उशाप द्या. आणि ज्या वेळेला सर्व देवतांनी सुद्धा दुर्वासा महाराजांना विनंती केली की हे दुर्वासा महाराज, या पुंजिकस्थलेकडनं चूक घडलीये, परंतु तिला तुम्ही काहीतरी उशाप दिला पाहिजे. आणि त्यावेळेला दुर्वासा महाराजांनी पुंजिकस्थलेला उशाप दिला. पुंजिकस्थला, मी तुला उशाप देतो, जरी तू वानरी झालीस तरी सुद्धा वाटेल त्या वेळेला तू स्वतःचं रूप परावर्तित करू शकते. वाटेल त्या वेळेला तू स्वतःचं रूप बदलू शकशील. आणि ऐक पुंजिकस्थला, तुझ्या पोटी भगवान शंकराचा एक रुद्र अवतार जन्माला येईल की जो त्या तिन्ही लोकांमध्ये अतिशय श्रेष्ठ आणि सर्वोत्तम असेल. त्या पुंजिकस्थलेला दुर्वासा महाराजांनी उशाप दिला, भगवान शंकराचा अवतार तुझ्या पोटी येईल. दुर्वासा महाराजांचा उशाप खरा करण्यासाठी भगवान शंकराला पुंजिकस्थलेच्या पोटी अवतार घ्यावा लागला, तो म्हणजे हनुमान या रूपाने. हनुमंतरायांनी अवतार घेतला. महादेवाचा अंश म्हणून. पहिलं कारण आहे पुंजिकस्थलेला शाप मिळाला, दुर्वासा महाराजांनी उशाप दिला म्हणून भगवान शंकरजी हनुमान झाले. दुसरं कारण आहे का, एक दिवसाची घटना. रावण आपल्या पुष्पक विमानामध्ये बसून आकाश मार्गाने निघाला आणि जात असताना या रावणानं विचार केला की आज आपण आपल्या गुरुजीच्या बंगल्यावरनच आपलं विमान घेऊन जाऊ. आपल्या गुरुजींचा महल तरी आपल्याला बघायला मिळेल. रावणाचे गुरु आहेत भगवान शंकरजी. रावण हा भगवान शंकरजींचा एक नंबरचा शिष्य आहे. पुष्पक विमान घेऊन आपल्या गुरुजींचा बंगला पाहण्यासाठी कैलासावर आला. आता नियम असा आहे की शिष्यानं नेहमी गुरुच्या चरणाजवळ बसावं, पण बरेच शिष्य असे असतात की जे गुरुच्या डोक्यावर बसतात. त्यातलाच एक रावण म्हणावा लागेल. या रावणानं विचार केला, आपल्या गुरुचा महल बघू, आपल्या गुरुचा बंगला तर बघू, म्हणून तो कैलास पर्वतावर आला. आता भगवान शंकराला कशाचा आला बंगला हो? ते स्मशानात राहणारे, कैलासात राहणारे भोले बाबा. रावणाला तिथं काय भगवान शंकरजीचा बंगला दिसला नाही. परंतु त्याच वेळेला त्या रावणाला नंदी महाराज निद्रिस्त अवस्थेमध्ये दिसले. एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला खरं पाहायचं असेल ना, तर तो झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याला बघायचं. प्रत्येकाची झोपण्याची अवस्था वेगळी असते बुवा. तसं हा नंदी सुद्धा निद्रिस्त अवस्थेमध्ये रावणाने पाहिला
त्या नंदीची अर्धी जीभ बाहेर आलेली आहे, पाय पसरवलेले आहेत, अतिशय प्रचंड मोठ्यानं घोरण्याचा आवाज येतोय. त्या नंदीची निद्रिस्त अवस्था पाहिली आणि रावण मोठमोठ्यानं हसायला लागला. मोठमोठ्यानं हसतोच आहे, हसतोच आहे. नंदीला जाग आली आणि नंदीने रावणाकडे पाहिलं की रावणा, अरे का हसतोय माझ्याकडे बघून? रावण म्हणतो, नंदी, अरे तुझ्याकडे बघून हसण्याचं कारण एकच आहे. तू झोपलेल्या अवस्थेमध्ये असा दिसत होता की जणू काय एखादा माकड झोपलेला आहे, एखाद्या वानरासारखा दिसत होता. नंदीला राग आला की अरे मी भगवान शंकरजीचं, तुझ्या गुरुचं वाहन आहे आणि असे अपशब्द वापरतो. नंदीने रागाच्या भरामध्ये भगवान लंकेचा राजा रावण, या रावणाला शाप दिला की रावणा, मला माकड म्हणतोस ना, मला वानर म्हणून घोषवतो, माझा शाप आहे रावणा तुला. एक दिवस तेच वानर तुझ्या संपूर्ण नगरीचा उद्ध्वंस करेल. तुझी संपूर्ण नगरी या एका वानरामुळेच उद्ध्वस्त होईल. हा शाप नंदीने रावणाला दिला आणि म्हणून नंदीचा शाप खरा करण्यासाठी भगवान शंकराला वानर बनून यावं लागलं, ते हनुमंतरायाच्या रूपामध्ये. अनेक कारण आलेली आहेत. भगवान शंकरजी हनुमान का झाले? आणखी एक मोठं कारण तुम्हाला सांगून जातो. हनुमत रहस्य नावाचा एक गोड ग्रंथ आहे. स्वामी रामसुखदासजी महाराज त्या ग्रंथाची कर्ते आहेत. अतिशय गोड ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे. गीता प्रेस गोरखपूर नावाची संस्था. एक दिवसाची घटना, भगवान शंकरजीची धर्मपत्नी पार्वती माता आपल्या पतिराजांना, भगवान शंकरजींना म्हणू लागली, स्वामी, अहो सगळ्या लोकांची मोठमोठी महल आहेत. इंद्रपुरीला जर गेलो तर इंद्राचा महल आहे, सत्य लोकामध्ये गेलो तर ब्रह्मदेवाचा महल आहे. प्रत्येकाचा आपापला महल आहे. मलाही वाटतंय की आपलाही एखादा महल असला पाहिजे. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही एक तरी महल बनवावा. भलं त्या महलामध्ये आपल्याला राहणं नाही झालं तरी चालेल, पण एक महल माझ्यासाठी तुम्ही बनवावा अशी माझी इच्छा आहे. आणि पार्वतीच्या आग्रहाखातर भगवान शंकरजींनी एक महल निर्माण केला. अतिशय सुंदर महल, संपूर्ण सोन्याचा निर्माण केलेला तो महल. पार्वतीला सांगतायत, पार्वती बघ, तू मला म्हणत होती ना वेळोवेळी की सगळ्यांचे मोठमोठे महल आहेत, आपलाही एक महल असला पाहिजे. बघ, तुझ्यासाठी मी सुंदर असा सोन्याचा महल निर्माण केलाय. विश्वकर्म्याची मदत घेतलीये. या महलाला लागणारं सुवर्ण कुबेरानं दिलंय. प्रचंड सुंदर असा महल निर्माण झाला. पार्वतीला आनंद झाला हो. पार्वती माता भगवान शंकरजींना म्हणते, स्वामी, महल तर निर्माण झाला, पण नियम आहे, कुठलंही घर झालं की त्या घराची वास्तुपूजा करावी लागते. आपल्याही महलाची वास्तुपूजा झाली पाहिजे ना. मग या वास्तुपूजेकरता कोणीतरी विद्वान ब्राह्मण असला पाहिजे. तुमच्या परिचित कुणी एखादा ब्राह्मण आहे का? त्याला जर इथं बोलावलं तर आपल्या वास्तूची पूजा होईल. भगवान शंकरजी सांगतात, पार्वती, एक विद्वान ब्राह्मण माझ्या परिचित आहे. नव्हे नव्हे, तो माझा एक नंबरचा शिष्य आहे. म्हणे कोण? त्याचं नाव आहे दशानन. म्हणे मग तुमच्या त्या ब्राह्मणाला बोलवा, आपल्या नगरीची, आपल्या महलाची पूजा होईल. भगवान शंकरजींनी
रावणाला निरोप पाठवला, आमच्या बंगल्याच्या वास्तुपूजेकरिता तुम्ही यावं. रावणाने सुद्धा तिकडनं निरोप पाठवला, हे महादेव, मला तुम्ही वास्तुपूजेकरिता बोलावताय, तो एक ब्राह्मण म्हणून बोलावताय की तुमचा शिष्य म्हणून बोलावताय? महादेवानी निरोप पाठवला की आज तरी तुला मी एक ब्राह्मण म्हणूनच इथं बोलावतोय. रावणाने सुद्धा सांगून टाकलं, महादेव, जर मग मला आज तुम्ही ब्राह्मण म्हणून इथं बोलवत असाल तर मग ब्राह्मणाला देण्यासाठी दक्षिणा तयार ठेवा. हा ब्राह्मण तुमच्या महलाच्या पूजेसाठी येतोय. रावणाने आपलं महाराज अतिशय रूप, वास्तुपूजेकरिता लागणार, अंगावरती पंचांग आहे, गळ्यामध्ये जानवा आहे, रुद्राक्षाच्या माला आहेत, ऊर्ध्व कुंड लावलेला आहे, आणि रावण भगवान शंकरजींनी निर्माण केलेल्या महलाच्या बंगल्याच्या पूजेकरिता हजर झाला. विद्वान ब्राह्मण होता, पोहोचलेला ब्राह्मण होता, पुलस्त्य ऋषींचा नातू होता, विश्रवा ऋषीचा मुलगा होता, ब्रह्मदेवाच्या कुळातला वंश होता. आणि त्या वास्तुपूजेकरिता रावण आला. आणि आल्यानंतर या रावणाने त्या सोन्याच्या महलाची अशी काही पूजा केली ना, अगदी वेदशास्त्र पद्धतीने त्या महलाची पूजा संपन्न झाली. हो, पूजा संपन्न झाल्यानंतर महादेवजी म्हणतात, हे रावणा, आमच्या या वास्तूची पूजा तुझ्याकडनं पूर्ण झाली, आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. माग तुला काय दक्षिणा पाहिजे मी द्यायला तयार आहे. अहो, हा रावणच होता ना शेवटी. या रावणाने सुद्धा अशी गुरु दक्षिणा मागितली ना, आजपर्यंत अशी गुरु दक्षिणा कोणी मागितली नाही. रावण म्हणतो, हे महादेव, मी काय साधा ब्राह्मण नाहीये, मी पोहोचलेला विद्वान ब्राह्मण आहे. म्हणून जर तुम्ही मला गुरु दक्षिणा देणारच असाल तर या विद्वान ब्राह्मणाला जर तुम्हाला अंतःकरणातून गुरु दक्षिणा द्यायची असेल तर ऐका, ज्या वास्तूचं मी आता पूजन केलंय ना, ती वास्तूच मला गुरु दक्षिणा म्हणून देऊन टाका. पार्वती माता तर चक्क झाली, महल बनवला माझ्याकरिता, आता हे असं झालं, एखाद्या ब्राह्मणाला लग्न लावायला बोलावलं आणि ब्राह्मण दक्षिणा म्हणून त्याने नवरीच मागितली. या ब्राह्मणाला बंगल्याची पूजा करायला बोलावलंय आणि याने ब्राह्मण दक्षिणा म्हणून ती सोन्याची नगरीच मागितली. हो, ऐका, माझे महादेव सुद्धा इतके भोळे आहेत ना, एका क्षणाचाही कुठला विचार न करिता लगेच संकल्प सोडला आणि रावणाला आपल्या पत्नी करता बनवलेली नगरी दक्षिणा म्हणून देऊन टाकली. हो, सगळे देव देवता अचंबित झाले. महादेवांनी काय केलं, आपल्या पत्नी करता बनवलेला महल या रावणाला ब्राह्मण दक्षिणा म्हणून दिला. महाराज, आपल्या पत्नी करिता बनवलेला महल श्रीहट्ट महादेवाला सुद्धा पूर्ण करावा लागला होता. पण शेवटी आता मात्र त्या महलामध्ये मला एक दिवस सुद्धा राहण्यासाठी मिळाला नाही, याचं दुःख पार्वती मातेला होतं. आणि मग पार्वती माता रावणाला काय म्हटली बघा. पार्वती माता रावणाला सांगते, रावणा, अरे माझ्यासाठी बनवलेला हा सुंदर महल, या महलाच्या पूजेकरिता तुला आग्रहाचं निमंत्रण दिलं, तू पूजा केली आणि ब्राह्मण दक्षिणा म्हणून आम्हाला त्या महलामध्ये राहायला जाण्याच्या अगोदर तो महल तू मागून घेतला ना, आम्हाला महलामध्ये तू राहू दिलं नाहीस ना. रावणा, माझा शाप आहे तुला, या महलाची तू कितीही मोठी प्रगती कर
पण मी सुद्धा तुला या महलामध्ये राहू देणार नाही. तुझा हा महल मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. पार्वतीने रावणाला शाप दिला महाराज. आणि ज्या वेळेला भगवान शंकरजीला हनुमंतरायाच्या अवतारात यायचं होतं ना, त्यावेळेला भगवान शंकरजी पार्वतीला काय म्हटले आता ऐका. पार्वतीला भगवान शंकरजी म्हणतात, गौरा अपना तो सांभालो परिवार, अपन तो बंदर बनेंगे. हे गौरा, अपना परिवार संभालो, अब हम बंदर बनने जा रहे हैं. मला हनुमान बनायचंय. पार्वती मातेनं हट्ट केला, आप बंदर बनो जी, हम बंदरिया बनेंगे. हे महादेव, तुम्ही बंदर बना, तुम्ही वानर बना. जशी आज कैलासात मी तुमच्या बरोबर आहे ना, मी तिथेही तुमच्या बरोबर तुमची वानरी बनवून येईल. भगवान शंकरजी सांगतात, पार्वती तिथं मला वानरी नाहीये, तिथं मी अजन्म ब्रह्मचारी आहे. माझ्या बरोबर तुला नेता येणार नाही. भगवान शंकरजी गोड बोलतात, संग में हमें ना बंदरिया रहेगी, तुम तो यही बैठ कर करो जय जयकाराजी. तू इथंच बस आणि भजन कर म्हणे, तुला येता येणार नाही. पण पार्वती माता हुशार आहे. लगेच पार्वती मातेनं तिकडनं परत भगवान शंकरजीला सांगितलं, आप बंदर बनो जी, हम बनेंगी जी पूछ, जाके लंका में रावण की वो खाड़ेगी मूछ. तुम्ही काय करा, बंदर बना, मी तुमची पूछ बनेल, मी तुमची शेपूट बनेल. आणि काय करणार, ज्या रावणाने मला राहायला जाण्याच्या अगोदर आमचा महल उद्ध्वस्त केला ना, आमचा महल मागून घेतला ना, त्या रावणाची ती नगरी मी सुद्धा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोक म्हणतात, लंका कुणी जाळली? हनुमंतरायाने. लंका हनुमंतरायांनी नाही जाळली, लंका जाळली पार्वतीने. कारण शेपूट कोण झालंय? पार्वती माता झालेली आहे. ध्यानात ठेवा. एक गोष्ट याच्यातून प्रत्येकानं घ्यायची, दादा, आपली सुद्धा आपल्या घरची जी लंका असेल ना, प्रापंचिक लंका, भगवंताच्या आशीर्वादाने अतिशय समृद्ध व्हावी. असेलही आपली लंका समृद्ध भगवंताच्या साधू संतांच्या आशीर्वादाने. पण सांगू, त्या लंकेत जर तुमच्या संस्कृती नसेल ना, तुम्ही जर त्या लंकेच्या आणि त्या संपत्तीच्या मदाने मस्त होऊन अहंकारामध्ये वागत असाल ना, तर ध्यानात ठेवा, ही लंका जास्त दिवस टिकत नसते. जास्त दिवस टिकत नसते. अहंकार बाजूला करा. कितीही मोठे असाल, या परिवाराचा आदर्श आपण हाच घ्यायचा. या परिवाराला काही कमी नाहीये. अहो, एवढे हे 4 वर्षामध्ये 4 सोहळे केले. या सोहळ्यामध्ये जेवढं धन खर्ची झालं ना, तेवढ्या धनामध्ये या परिवाराचं सगळं आयुष्य गेलं असतं. आयुष्य आनंदात जगलं असतं, सगळा परिवार गोड राहिला असता. परंतु नाही. धन कमावून करायचं काय? आपल्याकडनं जर या जगाला काहीतरी देणं होत नसेल, तर त्या धनाचा उपयोग काय? म्हणून आपल्या सर्वांकरिता दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कथेचं नियोजन करून अन्नदान असेल, संत पूजन असेल, या सगळ्यांचं दान धर्म या परिवाराकडून घडतंय महाराज. याला म्हणायचं धन असून सुद्धा अंगात असलेली लीनता. आणि हे संस्कार कुठून येतात माहितीये? हे संस्कार आपल्या आई आणि बापाच्या वंशातून येत असतात बघा. त्या संस्कारातून येत असतात. म्हणून मद मस्तीमध्ये वागू नका. एक वृंदावनामध्ये तुम्ही जर कधी गेलात, तर तिकडे एक भजन गोड प्रसिद्ध आहे. म्हणतात, एक मनुष्य रोज फिरायला जायचा बगीचेमध्ये. त्यानं विचार केला, रोज बगीचेमध्ये जातो
आपण आज स्मशानभूमीकडे फिरायला जाऊ, म्हणून तो स्मशानभूमीच्या दिशेनं गेला आणि जात असताना त्याचा पाय एका हाडाला लागला. ती एका माणसाची कवटी होती हो, आणि त्या कवटीतनं त्या माणसाला काय उपदेश मिळाला तो त्या कवीनं गोड वर्णन केलाय बघा. तो कवी सांगतोय, एक दिन चले थे घूमने मन में भरे अरमान थे, एक तरफ झाड़ियाँ थी एक तरफ शमशान थे, लगी जो ठोकर हड्डी को तो हड्डी के ये बयान थे, ए चलने वाले जरा संभल के चल, अरे हम भी तो कभी इंसान थे. ए चालणाऱ्या जरा नीट चाल, अरे आम्ही सुद्धा माणसंच होतो, पण मत मस्तीनं भरून गेलो, लोकांना ठोकरा मारत राहिलो, बघ आमचं हाड झालं रे. आपण सुद्धा अहंकार बाजूला करा. ज्या दिवशी ती येते ना दादा तुम्हाला न्यायला, त्या दिवशी ती फार सजून आपल्याकडे येत असते, आणि सजून आल्यानंतर तिथं आपलं कुणाचं काहीही चालत नाही बघा. सज धज के मौत की सहजादी आएगी, महारानी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगा, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी. सज धज के मौत के सजादी आएगी, महारानी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगा, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी. छोटा सा तो कितने बड़े अरमान, मिट्टी का तू सोने का सामान. छोटा सा तो कितने बड़े अरमान, मिट्टी का तू सोने का सामान. मिट्टी की काया मिट्टी में जाएगी, मिट्टी में जाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगा, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगा, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगा. ज्या दिवशी आपल्याला न्यायला येते ना दादा, त्या दिवशी नाही कोणाचं काय चालत हो. एखाद्या कोर्टातली नोटीस आली तर तिला वकील देऊन उत्तर देता येतं, पण ज्या दिवशी यमराज कोर्टातली नोटीस येते ना, त्या नोटीसला कुठलाही वकील चालत नाही दादा. चालला नाही. भगवान कृष्ण परमात्म्याला जावं लागलं, राम प्रभूला जावं लागलं. एथ नाही बुरो आले अवतार, येरते पामर जीव किती.
म्हणून सावध व्हा, काही कामाला येत नाही. धन दौलत से तेरी है क्या मान, समय फिर प्रभु का जान. धन दौलत है कि ये समान, समय प्रभु का जान. सतगुरु की तब वाणी आएगी, याद आएगी, न सोना कमाएगा न चांदी कमाएगा, न सोना कमाएगा न चांदी कमाएगी. सोना कमाएगा न चांदी कमाएगा, न सोना जय हो, जय हो. सज धज की मौत की सहजादी आएगी, महारानी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी कमाएगी. ज्या दिवशी मृत्यू येतो ना, त्या मृत्यू पुढे आपलं कुणाचं काहीच चालत नाही दादा, काहीच नाही. आपण सर्वजण इथं बसलात, बालपणातला एक खेळ आठवा. एक बालपणात खेळ खेळायचो आपण. 2 चिंचोके घ्यायचे, असे फोडायचे, त्याचे 4 भाग होतात 2 चिंचोक्यांचे. गरं आखायची, एकाचे काळे खडे एकाचे पांढरे खडे, आणि त्या कवड्या टाकायच्या. कोणता खेळ? चांपोल पाणी. खेळला ना तुम्ही सगळे? आठवा आठवा, चांपोल पाणीचा खेळ आपण खेळलो. 2 मित्र असे प्रवासाला निघाले. गाडी यायला, रेल्वे यायला उशीर होता, म्हणून त्यांनी विचार केला आपण काहीतरी खेळूया. आणि म्हणून त्यांनी ते घर एकानं आपल्या बॅग मध्येच त्या काळी खडी पांढरे खडे, आणि डाव सुरू झाला. दोघांच्याही 3-3 कवड्या आतमध्ये गेल्या. आता प्रत्येकाची 1-1 कवडी राहिली. ज्याची कवडी आतमध्ये जाणार तो विजयी होणार, असा रंगात डाव आला. प्रत्येक जण आपल्या आनंदामध्ये खेळतोय आणि रंगात डाव आला. बस प्रत्येकाला वाटत होतं की माझी कवडी आतमध्ये जावी आणि मी विजयी व्हावं. रंगात आलेला डाव असताना अचानक रेल्वे आली. माझे गुरुजी म्हणायचे, सांगा रे बाबा हो, आता त्या दोघांनी काय केलं पाहिजे? रंगात आलेला डाव खेळत बसलं पाहिजे का आलेल्या रेल्वेत बसलं पाहिजे? रेल्वेत बसलं पाहिजे का? डाव महत्वाचा नाहीये, रेल्वे महत्वाची आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय? मी हे चांपोल पाणीचं सांगू राहिलो तुम्हाला, आणि ते सांगायला इकडे आलोय का? अरे आपलंही तसंच आहे. आपला सुद्धा असा चांपोल पाणीचा डाव रंगात येतो ना दादा, असा रंगात येतो ना. मुलं होतात, मुलांची लग्न होतात, नातू येतात, नाती येतात, नातींचेही लग्न होतात. आता परतोंड पाहायला मिळतात. बस इथून पुढे आता काहीच करायचं नाही, ऐश करायची. शेजाऱ्याच्या अर्धा एकरावर डोळा होता, तेही घेऊन टाकलं, मजा करायची आता. असा रंगात डाव येतो ना दादा. आणि रंगात डाव आलेला असताना अचानक रेल्वे येते. कोणती रेल्वे? नगर मनमाड. मग काळ रूपी रेल्वे येते. आणि सांगू तुम्हाला, माझे गुरुजी म्हणायचे, बुवा ज्या वेळेला हा डाव रंगात येतो ना,
आणि त्यावेळेला जेव्हा ही काळरूपी रेल्वे येते ना, त्यावेळेला त्या रेल्वेमध्ये बसण्याची तुमची इच्छा असली काय आणि इच्छा नसली काय, तरी सुद्धा तुम्हाला सगळं बाजूला सोडून त्या रेल्वेमध्ये बसावं लागतं. मग त्या रेल्वेमध्ये बसत असताना तुम्ही कमावलेला पैसा, तुम्ही कमावलेली प्रतिष्ठा, तुम्ही कमावलेला मान सगळं एका बाजूला, आणि तुम्हाला एकट्याला एका बाजूला जावं लागतं. गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबा म्हणत असतात, त्या काळरूपी रेल्वेमध्ये बसत असताना एका वेळेला 1,00,000 विंचू चावल्याच्या वेदना होतात दादा. पण त्यावेळेला तिथं कुणाचं काहीही चालत नाही, कुणाचं काही चालत नाही. म्हणून जाणं प्रपंचाच्याही संगतीनं जाणं निश्चित आहे आणि परमार्थाच्याही संगतीनं जाणं निश्चित आहे. जर फक्त प्रपंच करून मरत असाल ना, तर प्रचंड वेदना आहेत. आणि असा परमार्थ, असा सोहळा, जगाला काहीतरी भजन भक्ती कथेची मेजवानी देऊन मरत असाल ना, तर महाराज नक्की हे वाक्य निघेल बघा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कधीतरी असं वागलं पाहिजे ना हो. राजेश्वरानंद सरस्वती नावाचा एक महात्मा गेला. भागवत कथा सांगत असताना त्या व्यास गादीवर प्राण सोडलाय. जगाला सांगून सोडला की बाबा हो, मी माझी वळकटी बांधून तयार आहे, मला निघायचंय आता, मी तुमची रजा घेतोय. आणि शेवटी त्यांनी फक्त मृत्यू या शब्दाचं चिंतन मांडलं. आणि जात असताना इतकं गोड गीत त्यांनी गायलं बघा. ते गीत गाऊन आपला प्राण या व्यास गादीवर भगवंताला अर्पण केला बघा. फार गोड गीत गायला, ऐका. अरे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. अरे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. चमड़े के कमरे को तू क्या संभाले, जिस दिन तुझे घर निकाले. अरे इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. संत सांगतात, आमचं नसेल ऐकायचं तर नका ऐकू, पण तो आला ना, तुम्हाला ऐकावंच लागेल. मेरी ना मानो यमराज तो मनाएंगे, तेरा कर्म दंड तुझे मार मार भुगताएंगे. घोर नरक बीच दुख सहना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. आएगा नोटिस जमानत न होगी, पल्ले में अगर तेरे कुछ अमानत न होगी. फिर होके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. संत सांगतात, बाबा तुला ओरडून सांगतोय रे. कहे गीतानंद फिरेगा तू रोता, 184 का तू खाएगा गोता. फिर जन्म लेके मरना पड़ेगा, फिर जन्म लेके मरना पड़ेगा. काया कोटी खाली करना पड़ेगा. अरे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. अरे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा. रे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कोटी खाली करना पड़ेगा.
म्हणून हात जोडून विनंती आहे, या कथेतून एवढं जरी घेतलं ना आपण दादा, आयुष्यामध्ये एक दिवस एकट्याला जायचंय, नाही कोणी बरोबर येतो. देह ग्रहाची कामिनी तव ती राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी अग्नी सभी एकला, एकल्याला जायचंय. म्हणून जाण्याच्या अगोदर काहीतरी असा महोत्सव करा, जगाला काहीतरी द्यायला शिकावं, जगाला काहीतरी द्यायला शिका. बजरंग बलीनी जगाला हेच दिलं की बाबा माझ्या प्रभूचं नाव जर घेत असतील ना, तर तुझ्या प्रपंचातले सगळे संकट दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील, सदैव तत्पर राहील. त्या प्रभूंचा बजरंग बलीचा जन्म सांगतो फक्त थोड्या वेळात, आणि लगेच आपण आपल्या कथेला पूर्णविराम देणार आहोत. आज आपल्याला जरी कथा ऐकायला वेळ कमी असेल, पण उद्यापासून बरोबर वेळेमध्ये कथा होणार आहे. अगदी थोडक्यामध्ये आपल्याला भगवान शंकरजींचा या ठिकाणी तांडव बघायचा आहे, जे झाकीच्या रूपामध्ये या ठिकाणी प्रदर्शित करणार आहेत. अगदी 2 मिनिटामध्ये भगवान शंकरजी, तिकडच थांबवा, थोडं तिकडच थांबवा. भगवान शंकरजी, इकडे बघा, इकडे बघा, तुम्ही इकडे बघा, तुम्ही तिकडे बघायचं नाही. कथा आपल्याला शेवटचा मुद्दा ऐकायचा आणि आपल्याला तांडव बघायचं. भगवान शंकरजी हनुमान कसे झाले, अगदी शेवटचं कारण सांगतो आणि थांबतो. 1 दिवसाची कथा आहे. भगवान शंकरजी विष्णू परमात्म्याला म्हणू लागले की हे प्रभू, तुम्ही आतापर्यंत जेवढे अवतार घेतले ना, ते सगळे अवतार मी पाहिले, पण तुमचा एक अवतार बघायचा राहिलाय. त्या अवताराचं नाव आहे मोहिनीराज अवतार. हा मोहिनी अवतार, मोहिनी रूप मला बघायचंय तुमचं. विष्णू परमात्मा सांगतात, महादेव, या मोहिनी रूपाला बघून मोठ मोठे भाळले, या मोहिनी रूपाला तुम्ही बघू नका. महादेव सांगतायत, प्रभू, मी कामाला जिंकलेला आहे, मला ते मोहिनी रूप बघायचंय. भगवान शंकरजींच्या आग्रहास्तव विष्णू परमात्म्यानं आपलं रूप बदललं आणि मोहिनी रूपामध्ये भगवान विष्णू परमात्मा आले. त्या मोहिनी रूपाला भगवान शंकरजींनी पाहिलं आणि भगवान शंकरजीचा महाराज स्वतःवर काबू राहिला नाही. भगवान शंकरजींचं वीर्य स्खलित झालं. आता भगवान शंकरजीचं तेज आहे, जर या भूमंडलावर पडलं तर हा संपूर्ण भूमंडल नष्ट होणार, असं ते शक्तिशाली भगवान शंकरजीचं तेज. विष्णू परमात्म्यानं आपलं मोहिनी रूप आवरून घेतलं आणि ते तेज आपल्या हातामध्ये घेतलं, आणि या तेजाचा काहीतरी चांगला उपयोग झाला पाहिजे. भगवान शंकरजी आणि विष्णू परमात्म्यांनी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि एका जंगलामध्ये गेले. त्या जंगलामध्ये गौतम ऋषींची मुलगी अंजनी माता त्या ठिकाणी साधना करत होती एका गुहेमध्ये. का साधना करत होती? त्या अंजनीला एका महात्म्यानं सांगितलं होतं, अंजना, तुला कुमारी अवस्थेमध्येच तुला मुलगा होणार आहे. अंजनीने सांगितलं, हे ऋषीवर, अहो मी आजपासून पुरुषाचं मुखच पाहणार नाही, तर मला मुलगा होण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणून तेव्हापासनं त्या अंजनी मातेनं स्वतःला एका गुहेमध्ये कोंडून घेतलेलं होतं. आतमध्ये साधना करत होती आणि त्या गुहेच्या जवळ भगवान शंकरजी आणि विष्णू परमात्मा ब्राह्मण वेशामध्ये जात आहेत आणि गेल्याबरोबर आवाज देत आहेत, हे माता, आम्ही दूरवरनं आलेलो ब्राह्मण आहोत, तपस्वी ब्राह्मण आहोत, आम्हाला भूक लागलीये, आम्हाला काहीतरी भिक्षा वाढ. अंजनी मातेनं आतून आवाज दिला, हे भूदेव, मी तुम्हाला भिक्षा वाढू शकत नाही, कारण मी कोण्याही पुरुषाचं मुख पाहत नाही. त्यावेळेला त्या ब्राह्मणांनी सांगितलं, मग नसेल आम्हाला भिक्षा द्यायची तर आम्हाला तहान लागलेली आहे, पाणी जरी प्यायला दिलं तरी चालेल. भूदेव, या गुहेला एक छिद्र आहे, मी त्या छिद्रामध्ये पाणी ओतते, तुम्ही ओंजळीनं पाणी प्या.
त्याच वेळेला ब्राह्मणाने सांगितलं, माते पण आमचा एक नियम आहे, ज्यानं गुरु केलेला आहे त्याच्याच हातून आम्ही पाणी आणि अन्न सेवन करतो. तू गुरु केलाय? अंजनीने सांगितलं, भूदेव मी गुरु केलेला नाही, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्हीच माझे गुरु व्हा, तुम्हीच मला गुरु मंत्र द्या. ब्राह्मणांनी सांगितलं, ठीक आहे, तुझा कान त्या छिद्राला लाव आणि त्यातून मी तुला गुरु मंत्र देतो. अंजनीने आपला कान त्या छिद्राला लावला. विष्णू परमात्म्यानं वायुदेवाचं आवाहन केलं आणि सांगितलं, हे वायुदेव, हे भगवान शंकरजीचं असणारं तेज शक्तिशाली तेज आहे, हे तुम्ही या छिद्राच्या मार्फत अंजनीच्या कानापर्यंत घेऊन जा आणि कानातून तिच्या गर्भामध्ये प्रविष्ट करा. वायुदेवाने ते भगवान शंकरजीचं तेज त्या छिद्रातून अंजनीच्या कानापर्यंत आणि कानातून गर्भामध्ये प्रविष्ट केलं आणि गर्भामध्ये प्रविष्ट झाल्याबरोबर भगवान शंकरजीचं तेज असल्यामुळे हनुमान चालिसेमध्ये शब्द आलाय, शंकर सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. शंकर सुवन, शंकरजीचं तेज आहे म्हणून शंकर सुवन. पवन देवानं माध्यम केलं म्हणून पवन पुत्र, आणि वानर राज केसरींची पत्नी होती म्हणून केसरी नंदन. अशी हनुमंतरायाचे 3 पिता आहेत. आणि अंजनी मातेच्या गर्भामध्ये हनुमंतरायाचं प्राकट्य झालं ते भगवान शंकरजीचं तेज होतं म्हणून अंजनीच्या गर्भामध्ये मारुतीराया आले. त्या भगवान शंकरानं आपला अवतार धारण केला. त्या भगवान शंकरजींचं तांडव आपल्याला या ठिकाणी आपल्या या स्टेजवर बघायचं आहे. सर्वांनी भगवान शंकरजी समोरून येतील तोपर्यंत सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करायचंय. एकदा सर्वांनी जयघोष करा, हर हर.
एकदा सगळ्यांनी जय घोष करायचा. हर 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 हे बघा आता या ठिकाणी हनुमंतरायाचा आपल्याला जन्म करायचा आहे अगदी 5 मिनिटामध्ये. ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्मा आणि महादेव हनुमंतरायाला भरभरून आशीर्वाद देण्याकरिता येणार आहेत. सर्वांनी त्रिदेव आल्यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये त्रिदेवांचं स्वागत करायचं आहे. तोपर्यंत आपापल्या जागेवर उभं राहा. सर्वांनी आता भजन करायचं आणि आपल्या आजच्या आरतीकडे आपण वळणार आहोत. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय. सर्वांनी एक हात एक साथ टाळी वाजवा. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय टाळी वाजवा. सर्वांनी वर हात करून टाळी वाजवा. सर्वांनी भजन करा. कथेमध्ये भजनाला महत्व असतं. सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. हे बघा, महिलांनी आणि पुरुषांना एक विनंती, प्रत्येकाने आपला उजवा पाय डाव्या पायाला लावायचा, डावा पाय उजव्या पायाला लावायचा. नाचायचं नाही, नाचायचं अजिबात नाही. उजवा पाय डाव्या पायाला, डाव्या पाय उजव्या पायाला. वर हात वर हात. पाठीमागचे सुद्धा तुम्ही काय पाकिस्तानातून आले का? सर्वांनी उजवा पाय डाव्या पायाला आणि डावा पाय उजव्या पायाला. नाचायचं नाही. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. हर 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 महादेव. शबास शबास सर्वांनी आला. दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना. 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 मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना. दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना. दीवाना मैं दीवाना श्री राम का मैं दीवाना. दीवाना 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 दीवाना
येत आहेत. सर्वांनी अगदी देव आपल्याला पाहतोय. सर्वांनी जाग्यावर नाचायचंय, भगवंतासाठी नाचायचंय, नाही तर देव आपल्या संसारात कधीच येऊन नाचणार नाही, ध्यानात ठेवा. सगळ्यांनी नाचायचंय. नाव हनुमानाचं चांगलं रे वेड जीवाला लागलं. नाव हनुमानाचं चांगलं रे वेड जीवाला लागलं. वेड जीवाला लागलं, वेड जीवाला लागलं. वेड जीवाला लागलं, वेड जीवाला लागलं. शूटिंग काढल्यापेक्षा सर्वांनी हलायचं आपल्या जागेवर. हा हे बघा, आता त्रिदेव समोर आलेत. आपल्याला लगेच थांबायचंय. शेवटचं भजन आहे. सर्वांनी आपल्या जागेवरती, देव आपल्याला पाहतोय. सर्वांनी नाचायचं आपल्या गावात. वेड जीवाला लागलं, वेड जीवाला लागलं. वेड जीवाला लागलं, वेड जीवाला लागलं. बजरंग बली हनुमान की, बजरंग बली हनुमान की, बजरंग बली हनुमान की, आज के आनंद की. हे बघा, भगवान शंकरजीचं तेज आणि त्या तेजापासून भगवंताचा 11वा रुद्र अवतार ज्यांना म्हटलं जातं असे बजरंग बली हनुमंतराय, त्यांचं प्राकट्य आपल्या या कथेमध्ये झालेलं आहे. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. अशा बजरंग बलीला आशीर्वाद देण्याकरिता ब्रह्म विष्णू महेश हे त्रिदेव हनुमंतरायांना आशीर्वाद देण्याकरिता आलेले आहेत. हनुमंतरायांचं बालपणातलं पहिलं नाव आहे मारुती, आणि त्या मारुतीला आशीर्वाद देण्याकरिता हे सर्व देवता आलेले आहेत. आज आपल्याकडे भगवान शंकरजी तांडव करतायत. भगवान शंकरजी आलेले आहेत. काय ब्रह्मदेव दिसत आहेत. एकदा टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. ते पहा कसे गालात हसले ब्रह्मदेव, अतिशय गोड. भगवान विष्णू परमात्मा सुद्धा बघा बरं कसे दिसत आहेत. जोऱ्यात टाळी वाजवा ना जरा. तुमच्या टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजे. याच्यापेक्षा आणखीनही आपल्याला उद्याच्या सत्रात, परवाच्या सत्रात गोड पात्र बघायची आहेत. सर्वांनी हे पात्र, ही झाकी आली की भगवान परमात्मा आलीत असा समज आपल्या अंतःकरणात करायचा आणि सर्वांनी टाळ्यांचा जयघोष करायचा असतो.
अतिशय गोड या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश आलेले आहेत आणि आता मारुतीला आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. मारुती रायांना पहिल्यांदा भगवान विष्णू परमात्म्याच्या हातात द्या, तिकडे त्यांच्या हातात द्या. घ्या घ्या, हा घ्या घ्या आणि भरभरून आशीर्वाद द्या आमच्या मारुती रायाला. मारुती रायांना भगवान विष्णू परमात्म्याचे आशीर्वाद प्राप्त झालेत. तिथून आता ब्रह्मदेवजी मारुती रायांना आशीर्वाद देणार आहेत की हे मारुती, माझे ब्रह्मास्त्र तुला कधीही काही करणार नाही. माझे ब्रह्मपाश आणि त्या ब्रह्मपाशामध्ये तू कधीही गुंतणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाने सुद्धा अतिशय गोड आशीर्वाद दिलेले आहेत. आणि आता ज्या भगवान शंकरजींचा रुद्र अवतार झालाय ते भगवान शंकरजी हनुमंतरायाला आशीर्वाद देत आहे. हर 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 हर. तीनही देवांचे आशीर्वाद मारुतीरायाला मिळालेले आहेत. त्या मारुतीरायांचं प्राकट्य आपल्या या चौरे परिवारामध्ये गोड कथा झालेली आहे आणि त्या निमित्त झालेला आहे. सर्वांना या ठिकाणी प्रसाद मिळेल. तो प्रसाद आपण सर्वांनी इकडं सर्वांना द्यावा अशी विनंती आहे. या ठिकाणी त्याला दृष्ट लागली असेल त्याची दृष्ट काढा बरं का कथा झाल्यानंतर. सर्वांनी आता मोठ्या प्रेमाने या ठिकाणी प्रसाद आता फेकायचा, पुढे फेकायचा, पब्लिक मध्ये फेकून द्यायचा सगळीकडे. भाऊ घेतात भाऊ, उठू नका, जागेवर बसून राहा. आणि आता आरतीचे यजमान लगेच आरती करिता या ठिकाणी तयार राहायचं आहे. आज आपण जी कथा बघितली भगवान मारुती रायाचं हे प्राकट्य आणि भगवान शंकरजीचं तांडव, स्वर्गीय प्रभाकरजी चौरे साहेब गोधन ॲग्रोचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांनी आपला हा परिवार, या परिवाराला दिलेले संस्कार आणि त्या संस्कारातून आपण या कथेचं आयोजन केलेलं आहे. त्या मातेनं आपल्या मुलांना दिलेली प्रेरणा आदरणीय ज्योतिताई चौरे, आपल्या मुलांना दिलेले संस्कार आणि त्याच्यातून ही कथा आपण आज बघत आहोत. आजच्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम देतो आहोत. आज अनेक गावावरून पंचक्रोशीतून सर्व भाविक भक्त आलेले आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि निखिल भाऊंना विनंती बोलायचं. आजचे जे आरतीचे यजमान आहे हरिभक्तपरायण गजानन महाराज जगताप महाराजांचे पिताश्री, त्यांना विनंती आहे आरतीसाठी आपण पुढ्यामध्ये यायचंय. सोबतच या ठिकाणी न्यायडेरीचे सन्माननीय गीते साहेब, सन्माननीय नाना भाऊ जुंदारे, दत्तू काका आढाव, आप्पासाहेब पाटील पवार, सन्माननीय भूमकर सर, आदरणीय अमोलजी आव्हाड सर, रविभाऊ बोरुडे, किशोरभाऊ शेळके, संदीप भाऊ महाडिक, डॉक्टर साईनाथजी बोरुडे सर, काळे पाटील, रावसाहेबजी पाटील शेळके, या सर्व यजमानांना विनंती आहे आपण पुण्यामध्ये आरतीसाठी यायचे. ज्यांचा नामोल्लेख झाला आहे कृपया आपल्यासाठी विनंती आहे. आरतीचा सोहळा आटोपल्यानंतर आपण सर्वांनी चौरे परिवाराच्या वतीने आपला आदरपूर्वक सन्मान घेऊनच जायचे. चला चला आरतीला चला, चला लवकर चला. आरती स्टार्ट झाली का सर? आज आशीर्वादाची झालर जी लाडक्या पिताश्रींची आहे, जयंतरावजी पाटील सोळुंके यांना विनंती आहे. दत्तू काका आढाव, आप्पासाहेब पाटील पवार, गजानन महाराज जगताप, सर्वांनी गीते सर, आरती करता नाना उभा भाऊ राहा. जुंदारे, आपापल्या जयंतराव पाटील जागेवर उभा सोळुंके, दत्तू काका आढाव, आप्पासाहेब पाटील पवार, भूमकर सर, अमोलजी आव्हाड सर, रविभाऊ बोरुडे, किशोरभाऊ शेळके, संदीप भाऊ महाडिक, डॉक्टर साईनाथजी बोरुडे, काळे पाटील, रावसाहेबजी पाटील शेळके.
आरतीसाठी सर्वांनी आहे त्या जागेवरती उभं राहायचंय. कर्पूर गौर करुणावतार संसारी सार भुजगेंद्र सदा वसत हृदया